रुपाली, कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने जमा झाल्याची माहिती मिळते। काय नेमकी त्या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते आणि ते समर्थक नेमकी आक्रमक झालेले आहेत का? काय परिस्थिती आणि त्यांना अडवण्यासाठी किंवा त्यांना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? माणिकराव कोकाटे खरं तर याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेमध्ये आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली गोष्ट समोर येते तेव्हा तेव्हा त्यांचे कार्यकर्ते जे ते प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात। आज सुद्धा जेव्हा सदनिकेच्या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी जेव्हा कोर्टामध्ये चालू आहे तेव्हा कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोकाटे यांचे समर्थक जे ते आलेले आहेत। कोकाटे सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत, त्यांचे कुटुंबीय खरं तर त्या ठिकाणी आहेत आणि अशा वेळी कोर्टामध्ये सुद्धा त्यांचे समर्थक मोठ्या खरं प्रमाणामध्ये जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांना आवरण्यासाठी किंवा एकूणच परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। मात्र आता आपण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती आटोक्यात आहे। कोर्टामध्ये न्यायालयाच्या समोर न्यायमूर्तींच्या समोर महत्त्वाचा युक्तिवाद चालू आहे आणि आपण पाहत आहोत की रवींद्र कदम यांच्याकडून आपण जर पाहिलं तर कुठेतरी माणिकराव कोकाटे यांची बाजू लावून धरण्याचा एक प्रयत्न केला जात आहे। जे म्हाडाकडून अलॉटमेंट लेटर घराच्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलं होतं तेव्हाचा त्यांचा जो उत्पन्नाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती खरं तर चर्चा घडताना पाहायला मिळते। सध्या आपण बघितलं जे वार्षिक मिळकत होती 98 मधली ते 94 मधली याच्यामध्ये आपण जर पाहत आहोत की जे सगळं स्पष्टीकरण आहे ते वकिलांच्या माध्यमातून दिलं जात आहे। जर उत्पन्नामध्ये काही बदल होत असेल तर सदनिकेचा जो ताबा आहे तो सोडावा लागेल अशा पद्धतीचा कुठेही उल्लेख खरं तर नियमावलीमध्ये आहे का याच्या संदर्भातली सुद्धा एक सविस्तर चर्चा खरं तर कोर्टरूम मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे पुढे या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून कोणता मुद्दा उपस्थित केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि कोर्टरूमच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने जे सगळे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतो की कुठेतरी सरकारने आधी खरं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता कोर्टामधल्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। जर कोर्टामधला हा जो निकाल माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात गेला तर मात्र कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होईल अशा पद्धतीची एक शक्यता जी ती सध्या वर्तवली जात आहे। मात्र कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू असल्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेऊन पोलीस जे आहे ते पुढील कारवाई जी आहे ती करतील अशा एका पद्धतीने सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पुढची काय युक्तिवाद होतो, पुढची काय सुनावणी होते हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।